प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या मागच्या 3-4 महिन्यापासून सर्व शासकीय यंत्रणा, हॉस्पिटल्स जे काम करत आहेत या योद्ध्यांना सर्वप्रथम मी मनापासून सलाम करतो. यासोबतच आज आषाढी एकादशी आहे, त्यानिमित्त पण सर्व भक्त भाविकांना मी माझ्या वतीने शुभेच्छा देतो. तसेच या कार्यक्रमासाठी ज्यांनी सगळे कष्ट घेऊन आज रोटरीच्या माध्यमातून हा लाईव्ह डॉक्टरांच्या मनातल्या कोरोनाबद्दलच्या भावना ज्या बोलण्यासाठी हा एक संवाद घडवून आणलाय, त्या सर्व रोटरीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, पदाधिकारी या सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करतो. आणि जे पुढील नवीन वर्ष होत आहे, आज रोटरीची सुरुवात आहे, त्या नवीन वर्षासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. खरोखरच रोटरीशी एक नातं जोडणं आणि रोटरीच्या माध्यमातून काम करणं ही फार एक मोठी प्रेरणादायी गोष्ट आहे. आज माझ्याकडे जो विषय दिलेला आहे, ऑलरेडी डॉक्टर सचिन काळे सरांनी कोरोना आणि एक सामाजिक भान या विषयाबद्दल त्यांनी भावना व्यक्त केलेल्या आहेत. माझ्यासाठी जो विषय देण्यात आलेला आहे तो विषय म्हणजे कोरोना आणि हृदयरोग. आता विशेषतः सर्वप्रथम ऑलरेडी तुम्ही प्रत्येक समाज माध्यमातून, टीव्ही, मीडिया, मोबाईल या सगळ्यांच्या माध्यमातून तुम्ही न्यूज ऐकताय किंवा कॉलर ट्यून ऐकता किंवा मोबाईल ट्यून ऐकता. पहिलं की बाबा तुम्ही स्वतःची काळजी घ्या. परत एकदा तुम्ही लाख वेळा ऐकलं असेल तरी परत माझ्या वतीने तुम्हाला खरोखर विनंती करतो की बाहेर शक्य असेल तर पडू नका. अगदीच महत्त्वाचं काम असेल तरच बाहेर पडा. बाहेर पडल्यावर तोंडाला आणि नाकाला विशेषतः मास्क लावा. सोशल डिस्टन्सिंग नक्की पाळा. कारण तुमच्या या एक गोष्टी या कोरोनाला हरवण्यासाठी, त्याला आपल्या भारतातून, तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून मुक्त करण्यासाठी ह्या तुम्हाला उपयोगी पडणार आहे. आपण हे इतकं ऐकून कंटाळलो की हे करा, ते करा, ते करा, पण खरोखरच या सध्याच्या काळामध्ये हे करणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही पाहतायत, न्यूज पाहतायत, रोज हजारोनी संख्या आपल्या तालुक्या, आपल्या भारतामध्ये, राज्यामध्ये वाढते आहे. आणि याचं कारणच हे आहे की आपण कुठंतरी आपलं भान, सामाजिक बांधिलकी किंवा आपलं काही विसरलो की काय, आपण थोडं याला कॅज्युअली घ्यायलो की काय, नाही आता 2-3 महिने झालेत, आता काही होणार नाहीये, आता कोरोना कमी होते, असं अजिबात नाहीये. जोपर्यंत तुम्ही स्वतःची, तुमच्या घरच्यांची, तुमच्या आसपासच्या लोकांची, समाजातल्या इतर घटकांची तुम्ही काळजी घेणार नाही, तोपर्यंत आपण या कोरोनातून मुक्त होऊ शकत नाहीये. तरी सर्वांना विनंती आहे की मास्क लावा, काळजी घ्या, सोशल डिस्टन्सिंग करा, खरोखरच साबणाने वारंवार हात धुवा. फरक पडतो नक्कीच. या गोष्टींचा खूप मोठ्या प्रमाणात फरक पडतो. आपण कुठेही या सगळ्या गोष्टी ऐकल्या तरी सर्वांना परत एकदा विनंती आहे की काटेकोरपणे पाळा. आता महत्त्वाचा विषय जो माझ्याकडे दिलेला आहे तो म्हणजे कोरोना आणि हृदयरोग. हा जरी विषय एकटा हृदयरोगाशी निगडीत असला तरी फक्त कोरोना हा फक्त हृदयरोग आणि संबंधित रुग्णांवरच त्याचा परिणाम होतो असं नाहीये. सध्या तुम्ही पाहतायत, ऐकतायत टीव्हीच्या माध्यमातून की कुठल्याही वयातले लोक त्याला बळी पडतायत. असा कुठलाही वयाचा क्रायटेरिया नाहीये. थोडे बहुत लहान वयामध्ये बालकांमध्ये कोरोनाचं प्रमाण कमी आहे आणि विशेषतः मृत्यूचं प्रमाण त्यांच्यात अगदी नगण्य किंवा शून्य आहे. पण अडल्टमध्ये 15-18 वर्षाच्या वयापासून ते 80-90-100 वर्ष वयांच्या रुग्णांमध्ये कुणालाही हा कोरोनाचा लागण होऊ शकते. आता विशेषतः हृदयरोगामध्ये काय काळजी घ्यावी हा महत्त्वाचा मुद्दा मला तुमच्याशी शेअर करायचा आहे. त्या तत्पूर्वी मी 1-2 ते 3 मिनिटं तुम्हाला हृदयरोग नेमका काय असतो ते पहिलं समजणं किंवा ऑलरेडी माहीत असलं तरी एकदा रिवाईज करणं आपल्याला गरजेचं आहे. हृदयरोग हा हृदयांच्या रक्तवाहिन्यांसंबंधीचा आजार आहे. ऍक्च्युली हृदयरोग हा ढोबळमानाने वापरलेला शब्द आहे. हृदयरोगांचे अनेक प्रकार असू शकतात. हृदयातल्या रक्तवाहिनीला रक्तपुरवठा कमी होऊन होणारा जो आजार किंवा अर्थातच आपण त्याला हार्ट अटॅक म्हणतो, याला साधारणतः आपण हृदयरोग असं म्हणतो. पण त्याच्या संबंधित आणखी इतर पण आजार असतात. हृदयाच्या झडपांचे आजार असतात, हृदयाच्या क्षमतेचे किंवा कार्यक्षमतेचे आजार असतात किंवा इतर आजार असतात. पण साधारणतः आपण हृदयरोग किंवा हार्ट अटॅक याबद्दलचे आपण थोडीशी माहिती घेऊ. आता तो होतो कसा? साधारणतः आपल्याला फॅमिली हिस्ट्री असेल, आपल्या आई वडिलांना कमी वयामध्ये, साधारणतः वडिलांना 50 किंवा त्यापेक्षा कमी वयामध्ये आणि आईंना
आईकडच्या किंवा आईला 55 किंवा कमी वर्ष वयाच्या वयामध्ये जर त्यांना हृदयाचा आजार किंवा अटॅक आलेला असेल तर त्याला आपण हाय रिस्क फॅमिली हिस्ट्री म्हणतो. दुसरं वाढतं वय. तिसरं कामाचा ताण तणाव, टेन्शन, चिंता, विचार, चिडचिडपणा, जो या सध्याच्या परिस्थितीमध्ये मला वाटते की प्रत्येक जण या सगळ्या गोष्टींमधनं जात आहे. मग तो सर्वसामान्य माणूस असेल, टेन्शन. आता हे सुद्धा वयामानानं होतं, फॅमिली हिस्ट्रीमुळे होतं. तिसरा महत्वाचा रिस्क फॅक्टर आहे मधुमेह किंवा टाईप 2 डायबिटीस. याच्यामुळे पण हृदयाच्या रक्तवाहिन्यांवर परिणाम होऊन अर्थातच शेवटी त्याचं हृदयरोगामध्ये रूपांतर होतं. तिसरं असतं वाढलेलं वजन. त्यानं सुद्धा हृदयरोगांवर किंवा हृदयरोग होण्यास ते कारणीभूत असतं. चौथा आणि सगळ्यात महत्वाचा रिस्क फॅक्टर असतो तुमचं व्यसन. मग तंबाखू असेल, सिगरेट असेल, गोवा गुटखा असेल, या सगळ्या गोष्टींचा तर अत्यंत घातक परिणाम हा हृदयरोग आणि इतर शरीरातल्या प्रत्येक अवयवांवर होत असतो. आता या सर्व गोष्टींचा त्याच्यानंतर असते टाईप ए पर्सनॅलिटी. ज्या माणसाचा स्वभाव जरा चिडचिडा असतो, ताणतणावाचा असतो, अशा लोकांना सुद्धा हृदयरोगाचा धोका होण्याची जास्त शक्यता असते. शेवटचा एक 2-4 मुद्दे असतात की बैठी जीवनशैली, ज्यांचं जास्त बैठकीचं काम आहे, शारीरिक कष्टाचा अभाव आणि इतर काही ब्लडमधले घटक असतात जसं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी जास्त होणे, अशा अनेक याला आपण रिस्क फॅक्टर्स म्हणतो. जेवढे रिस्क फॅक्टर्स जास्त तेवढं हृदयरोगाचा धोका जास्त. एक्झॅक्टली हृदयरोग म्हणजे काय होतं नेमकं? या सगळ्या गोष्टींमुळं, रक्तदाबामुळं, मधुमेहामुळं, ज्याचा की आपण अनकंट्रोल्ड मधुमेह म्हणतो किंवा त्याला आपण नियंत्रणात न ठेवलेला मधुमेह, नियंत्रणात न ठेवलेलं ब्लड प्रेशर, ताणतणाव, चिंता, व्यसन, चिडचिडपणा, बैठक, शारीरिक कष्टाचा अभाव आणि आहारामध्ये अनियमितपणा, या सगळ्या गोष्टींचा साईड इफेक्ट म्हणून आपल्या शरीरातल्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्याच्या आतून हळूहळू चरबीचा थर बनायला लागतो. तो इतका थर जास्त बनतो की बऱ्याच अंशी रक्तवाहिन्या ह्या चोकोप व्हायला लागतात. दुर्दैवाने हे बाहेरून काहीही कळत नाही, जाणवत नाही, दुखत नाही आणि म्हणून आपण शक्यतो काळजी घेत नाही. आणि एका दिवशी अचानक त्या रक्तदाबाच्या प्रवाहामुळे ती रक्ताची गाठ तुटते आणि मध्ये अडकून बसू शकते. ती जर हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीत अडकली तर त्याला हृदयाचा अटॅक येतो. त्याला आपण हार्ट अटॅक म्हणतो. तो गंभीर अटॅक आहे, त्याला इमर्जन्सी आपल्याला उपचार करावा लागतो. हे थोडक्यात 2 मिनिटात मी हे हृदयरोग एक्झॅक्टली काय आहे याची माहिती दिली. आता आपण कोरोनाशी निगडीत काय संबंध आहे त्याचा, या विषयाशी आपण थोडंसं बोलू. कोरोना हृदयरोग असेल, किडनी विकार असेल, मधुमेह असेल, रक्तदाबाचे रुग्ण असतील किंवा ज्यांना अँजिओग्राफी झालेली आहे, अँजिओप्लास्टी झालेली आहे, ज्यांचं बायपास झालेलं आहे, या सगळ्या रुग्णांची प्रतिकार शक्ती कमी झालेली असते. आणि हा जो आजार आहे बहुधा असं लक्षात आलेलं आहे की ज्या वयातल्या लोकांची प्रतिकार शक्ती कमी आहे अशा लोकांमध्ये याची टॉक्सिसिटी जास्त आहे, अशा या आजाराचं विरोधन जास्त आहे. म्हणून हृदयरोग आणि तत्सम आजाराच्या लोकांना त्याच्यामध्ये जास्त काळजी घ्यावी लागते किंवा त्यांच्यामध्ये जास्त धोका आहे. विशेषतः 50, 55, 60 वयाच्या अशा लोकांमध्ये सुद्धा कोरोनाची लागण प्लस त्याचे जे साईड इफेक्ट्स आहेत ते जास्त होण्याची शक्यता असते. त्याचंही हे एकमेव कारण आहे की अशा लोकांची प्रतिकार शक्ती, आपल्या आजाराला प्रतिकार करण्याची जी क्षमता असते ती अत्यंत कमी झालेली असते आणि म्हणून अशा रुग्णांनी अत्यंत काळजी घेणं गरजेचं आहे. आता हे आपण सगळीकडे ऐकतो की काळजी घ्यायची. एक्झॅक्टली काय काळजी घ्यायची असं विशेष काही तुम्हाला कुठं जाऊन एखादी काळजी घ्यायची गोळी असं काहीच नाहीये किंवा मला प्रतिकार शक्ती वाढवायची एक गोळी मी घेतली की माझी प्रतिकार शक्ती एकदम ठणठणीत होईल असं काहीही जादूचं नाहीये. साध्या गोष्टी आहेत. ज्यांना रक्तदाब आहे, शुगर आहे किंवा आणखीन इतर आजार आहेत, बायपास झालेला आहे, किडनीचा आजार आहे, डायलिसिस चालू आहे, अशा रुग्णांनी सर्वप्रथम सगळ्यात महत्वाचा आणि मोलाचा सल्ला असा की तुमचे औषधं नियमित वेळेवर घ्या. तुमच्या डॉक्टरांशी नियमित फोनवर संपर्कात राहा. कृपया गरज नसताना बिनाकामाचं दवाखान्यामध्ये गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, कारण ते इन्फेक्शन असण्याचे स्पॉट्स आहेत दवाखाने. म्हणजे जिथं अत्यंत गरजेचं आहे अशा वेळेलाच डॉक्टरांकडे जा. तुमच्या डॉक्टरांशी पर्सनल कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी संपर्क करून
त्यांची वेळ अपॉइंटमेंट घेऊन आणि जेव्हा गर्दी कमी असेल तेव्हा अशा लोकांनी कन्सल्टेशनसाठी जावं. होईल तेवढं फोनवर जेवढं कन्सल्टेशन होईल, घरी सुरक्षित राहून जसं जेवढं काही उपचार करता येईल तेवढा करावा. औषधांमध्ये काही बदल करायचा असेल तर कृपया डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बदल करू नये आणि होईल तेवढं जास्तीत जास्त. हा झाला औषधांबद्दलचा सल्ला. दुसरा महत्त्वाचा आणि अत्यंत मोलाचा सल्ला, होईल तेवढं आनंदी राहा, मन मोकळे राहा, गप्पा मारा, एकमेकांशी दिलखुलास बोला, कारण त्याचं औषध नसतं. आनंदी राहण्याची कुठली जगात गोळी नसते, ते तुम्हाला स्वतःला घ्यायचे. आज आपण रोज टीव्हीवर न्यूजवर इतका आकडा वाढला, तितका आकडा वाढला, मला असं झालं तसं झालं, प्रत्येकाला धडधड, भीती, टेन्शन, चिंता, काय होईल, जगाचं काय होईल, माझं काय होईल, मला कोरोना होईल का. हे काहीही असलं तर याच्यामध्ये तुम्ही स्वतःला सांभाळून जेवढं शांत आणि संयमी राहाल तेवढं तुम्ही याला जास्त चांगल्या पद्धतीने या सगळ्या गोष्टींना, या सगळ्या सिच्युएशनला फाईट करू शकता. तिसरा महत्त्वाचा, आहार. साध्यात साधा आहार घ्या, वेळेवर 3-4 टप्प्यात जेवा, हिरव्या पालेभाज्या, फळे जास्त घ्या. ज्या लोकांना, रुग्णांना, काही मधुमेहाच्या रुग्णांना वेगळ्या काही गोष्टी टाळायच्या असतात, ज्या किडनी विकारांच्या रुग्णांना काही फळं खायची नसतात, ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन चांगला आहार घ्या, वेळेवर आहार घ्या. तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा, व्यायाम करा. रोज नियमित जमेल तेवढा तुमच्या शरीराला सहन होईल असा 45 मिनिट तरी दिवसातनं व्यायाम करा. त्यात बरेच प्रकार आहेत. योगासन असतील, काय स्विमिंग असेल, वॉकिंग असेल, जॉगिंग असेल, ट्रेडमिल असेल, जे आपल्या घरी शक्य आहे आपापल्या पद्धतीने किंवा आपल्याला जे होऊ शकतं अशा पद्धतीचा व्यायाम करा. ह्या 3-4 गोष्टी जर पाळल्या तर आपोआप आपली प्रतिकार शक्ती वाढू शकते आणि आपोआप आपल्याला या कोरोनाला फाईट करण्यासाठी आपल्याकडे ताकद मिळू शकते. तर या सगळ्या गोष्टींची जर काळजी घेतली तर मला वाटते की नक्कीच कोरोनाला आपण नक्कीच हरवू शकतो. तर जे काही रुग्ण आहेत ते विशेषतः 50-55च्या पुढचे आणि ह्या सगळे BP, शुगर, हार्ट अटॅक, दमा, एन्जिओप्लास्टी, कृपया या रुग्णांनी मात्र अतिशय जास्तीत जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. बाहेर अगदीच गरजच असेल तरच पडा. जरी बाहेर पडला तरी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळा आणि खरोखरच या सगळ्या गोष्टींमुळं आपण या कोरोनापासून वाचू शकतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर पाळल्या, आहार विहार, तुमचं मानसिकता, औषधं वेळेवर, तपासण्या वेळेवर, तर मला वाटते की आपल्याला याच्यातनं जिंकायला काही वेळ लागणार नाही. तरी परत एकदा थोडक्यात मी एक सारांश म्हणून असं सांगतो की खरोखरच समाजाचं भान राखा, आपल्या स्वतःची काळजी घ्या, आपल्या घरच्यांची, बाळांची काळजी घ्या, समाजातल्या प्रत्येक घटकांची काळजी घ्या. जिथं आवश्यकता असेल तिथंच बाहेर पडा. बाहेर पडला तरी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळा, व्यवस्थित मास्क वापरा, सॅनिटायझरचा वापर वारंवार करा, वारंवार साबणाने हात स्वच्छ धुवा आणि होईल तेवढं ताणतणावमुक्त, चिंतामुक्त राहण्याचा प्रयत्न करा. फार न्यूज, फार ब्रेकिंग गोष्टी, आज हे झालं ते झालं, त्या गोष्टीत न पडता आपापले छंद जोपासून जेवढं काही प्रसन्न राहता येईल तेवढं राहा आणि स्वतःची आणि अर्थातच आपल्या या समाजाची या कोरोनामधून मुक्ती होण्यासाठी काळजी घ्या. परत एकदा या रोटरीच्या माध्यमातून आज डॉक्टर डेच्या निमित्ताने हा जो काही परिसंवाद घडवून आणला त्याबद्दल मी रोटरी आणि सर्व परिवाराचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. स्वप्नीला यानंतर रोटरीयन डॉक्टर श्रीनिवासजी रेड्डी यांना विनंती करतो की त्यांनी आपलं श्रीनिवास रेड्डी, बालतज्ञ. प्रथमतः सर्वांना डॉक्टर डेच्या शुभेच्छा. तसेच आज आषाढी एकादशी आहे, पण सगळ्या बरेचसे आपण मार्गदर्शन बोलायचे आहोत, त्याबद्दल त्यांना सर्वांना एकादशीच्या शुभेच्छा. तसेच आणि मला प्रथमतः सगळं नवीन अध्यक्ष आहेत आमचे रोटरीचे उपाध्यक्ष, यांचे अभिनंदन सर. आणि मला ह्या रोटरीच्या माध्यमातून अजून एका आमच्या मित्राचं अभिनंदन करायचं आहे, सचिन सरांचं, की त्यांनी अराऊंड 1.5 लाख डॉक्टरांना
फेस शिल्ड वाटल्या, जे की खूप महत्त्वाचं होतं. आम्ही उपडीमध्ये बघतो की जर फेस शिल्ड असलं तर बऱ्यापैकी आम्हाला म्हणजे रुग्णापासून आणि कनेक्टिव्हिटीला आम्हाला त्याची मदत झाली. त्याच्यामुळे विशेष त्यांचे आभार. आता बरंच सगळ्यात सामाजिक भान आणि मधुमेह म्हणजे रिलेटेड टू हार्ट विगे सर आणि सचिन सर बोललेले आहेत. माझा जो विषय आहे तो महत्त्वाचा आहे, करोना आणि बालरोग. तर मित्रांनो, आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये बऱ्यापैकी त्याची काळजी घेतोय. येणाऱ्या पेशंट्समध्ये जे डिस्टन्स आहे, येणाऱ्या पेशंटची बैठक व्यवस्था आहे, आमच्यापर्यंत जो रुग्ण येतो त्याच्याबद्दल जी काळजी घ्यायची, जो आमचा स्टाफ आणि जे रुग्ण आहे ह्याच्यामध्ये जो डिस्टन्स असायला पाहिजे, सॅनिटायझरचे उपयोग पाहिजे, येताना हॉस्पिटलमध्ये येताना जे मास्क लावायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीची आम्ही यथेच्छ काळजी घेतो. सर्वात महत्त्वाचं आहे की करोना आता जाणार नाही. 1-2 वर्ष आपल्याला ह्याच्याबरोबर राहायचंय. कदापि त्याचं एक उदाहरण सांगतो मला, की आपण जर दररोज आपण ऐकता की आपल्या देशामध्ये हजारो डेथ ह्या ॲक्सिडेंटल होतात. त्याच्यामुळे काय कोणी गाडी म्हणजे चालवायचं सोडलं नाही. सर्वांना माहिती आहे की गाडी चालवायची म्हणल्यावर आपण सेफ डिस्टन्सनं चालायला पाहिजे, वेग ठेवायला पाहिजे आणि हेल्मेट्स वगैरे वापरायला पाहिजे. तसंच करोनाचं आहे की आपल्याला आपण स्वतःच काळजी घ्यायची. हे ह्याच्यात एकदम समाधानकारक एक गोष्ट आहे की ह्याचं व्हायरलन्स कमी, म्हणजे ह्याच्याकडे डेथ रेट आहे जो इंटरनॅशनल आहे, आपल्यामध्ये बऱ्यापैकी तफावत असल्यामुळे आपण त्या दृष्टीनं खूप म्हणजे नशिबान आहे म्हणजे देवाच्या दयेने. जसं आता गुगे सर म्हणाले की बालरोगमध्ये तर खूप प्रमाण कमी आहे. मला सगळ्या जेवढे पॅरेंट्स जेवढे लोक बघतायत, मी बालरोग म्हणून सांगू शकतो की वी आर सो लकी की लहान मुलामध्ये खूप व्हायरल म्हणजे त्याचा इन्फेक्टिव्हिटीचा ट्रेंड आणि त्याचा डेथचा रेट कमी आहे. याचा अर्थ असा नाही की आपण कॅज्युअल राहिलं पाहिजे. त्या शेवटच्या 3-4 महिन्यात त्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये मी अनुभवलं आहे की किंवा मी बऱ्याच पॅरेंट्सलाही म्हणालो की जे लोकांनी घरात सॅनिटायझेशन प्रॉपर वापरलं, ज्यांनी मास्क वापरलं, ज्यांनी बाहेरचे पदार्थ कमी खाल्ले, त्याच्यामध्ये बऱ्याच मुलांमध्ये इन्फेक्टिव्हिटी कमी झाली. म्हणजे जे लोअर रेस्पिरेटरी इन्फेक्शन होतं त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात कमतरता आढळून आली. म्हणून हे तर आपल्याला नक्कीच कळालं आहे की आपले डॉक्टर आपणच आहात. आपण जे मुलांना सवय लावल्यात त्याच्यामध्ये तर आपण बदल करत गेलो आणि ह्या करोनाच्या ट्रेंडमधून आपण एक शिकलो की आपण जर बाळांना बाहेरचे पदार्थ आणि क्लीननेस हे मेंटेन केलं तर ह्याच्यामध्ये बराच आजार आपला कमी होऊन जाईल. आता करोना पिडियाट्रिक एजमध्ये हे रिलेटेड टू व्हायरल इन्फेक्शन आहे. नॉर्मल जे व्हायरल इन्फेक्शन असतं तसंच त्याचं प्रेझेंटेशन असतं. ताप, सर्दी, सोर थ्रोट म्हणजे घसा खोकवणं आणि फिवर लॉंग फॉर 3 days हे कुणालाही आढळून आलं तर कृपया तुम्ही त्या रिस्पेक्टिव्ह आपल्या बालरोग तज्ञाकडे जाऊन ऍटलिस्ट त्यांना दाखवून या. प्रत्येक खोकला येणं, प्रत्येक घसा दुखणं हा करोना नाही, पण त्याला निग्लेक्ट करणं हे पण आपल्याला जमणार नाही. त्याच्यामुळे जे त्यांच्याकडून जे सल्ला भेटेल, आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की फिवर नोटिफाईड करणं, श्वासोश्वासाला दमछाक करणं, या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ज्या मुलांना दमछाक होती त्यांनी तात्काळ दवाखाना गाठावा. आता योगायोगाने पाऊस लवकर सुरू झाला. मी आमच्या पुढेमध्ये बघतोय की एक दुसऱ्या पेशंट नंतर आता श्वासोश्वासचा प्रकार सुरू झाला. जो बालदमा मुलांमध्ये असतो त्याचे प्रमाण बऱ्याचपैकी आता पुढेमध्ये दिसायला लागले. त्यास आम्हाला भीती वाटते की जे गव्हर्नमेंटचे प्रोटोकॉल आहेत की जर श्वास वाढला तर ते ठेवायचं का गव्हर्नमेंटला पाठवायचं. त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे की हे ॲक्यूट इन्फेक्शन आहे, त्याच्यामुळे ते जाणार आहे. तर त्याच्यामुळं जे डॉक्टर सल्ला देतील, म्हणजे पहिलं डॉक्टरांचा सल्ला, दुसरं तर एक्सरे वगैरे काढायचं म्हणत असेल तर ते बिलकुल काढून घ्या, निग्लिजन्स राहू नका. कारण आपल्याकडे अजून नशिबानं आपल्याकडे अजून काही इकडं आलेलं नाही. त्याच्यामुळं आपल्याला पहिलं महत्त्वाचं प्रायोरिटी पाहिजे की आपण स्वतःची काळजी घेत आपण डॉक्टरांचा सल्ल्याचं पण आपण त्याचं सल्ल्याचं पण तंतोतंत पालन केलं पाहिजे. आता सगळ्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ट्रीटमेंट पार्ट काय आहे. ट्रीटमेंट पार्ट असा आहे की ह्याला रुटीन जे व्हायरल इन्फेक्शन म्हणूनच ट्रीट होतं, जे एक्झॅग्रेट होतं त्याच्यासाठी आपल्याला पुढच्या स्टेप्स घ्यावं लागतात. पहिलं म्हणजे आपल्या प्रिव्हेंटेशनमध्ये आपल्या खाण्यामध्ये आपल्या सगळ्यात खाण्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन झिंक, या 3 गोष्टीचं आपल्या खाण्यामध्ये बिलकुल तुम्हाला डे टू डे मध्ये हे करा. व्हिटॅमिन सी कशामध्ये भेटतं? सगळ्यात जास्त आपल्या संत्री, मोसंबी, पेरू, हा दररोज संत्रीपासून दे एखादा तरी कप, मग अडल्ट असू द्या, छोटा मुलगा असू द्या, ह्याला घरी दररोज एक दिवसाआड जे होईल ते आपल्याकडून करत जा. झिंक कशामध्ये भेटतं? तर सगळ्या पालेभाज्यामध्ये भेटतं. नॉनव्हेज जर खात असेल तर स्टोर मीट मध्ये नाही भेटत ते. आपल्याला जे फ्रेश आहे ते एग्ज आहेत, डाळिंब्स आहेत, नंतर सगळ्यात पालकमध्ये जास्त आहे. शेंगादाणे असतात ना, ते कच्चे शेंगादाणे दररोज फोडून खायला ते खूप महत्वाचं आहे. ह्याच्यामध्ये झिंकचं प्रमाण खूप आहे. ह्याच्याबरोबरच मग रुटीन हिरव्या पालेभाज्या जे येतात ते, पुन्हा सगळे आपले
फळ आणि ग्रीन व्हेजिटेबल्स, तेच प्रमाण व्हिटॅमिन डीचे. व्हिटॅमिन डी तर आपल्याला महत्वाचंच आहे आणि ह्या 3 व्हिटॅमिन्स खूप ह्या आजाराला रिस्ट्रिक्ट करतं. त्याच्यामुळे व्हिटॅमिन डी आपल्याला कशामध्ये भेटतं, तर सगळ्यात दूध आपल्याला जे रोटी, एग्स, बाकीचे सफरचंद आणि आपलं एक पेरूमध्ये पण एक 30% व्हिटॅमिनचे आपल्याला डीचे आपल्याला हे भेटते. दही नंतर त्याच्यानंतर आपण ज्या गोष्टी रुटीन घेतात हिरव्या पालेभाज्या वगैरे. म्हणून मला एकच सांगायचं आहे की आपल्याला कोरोना येईल होईल माहीत नाही, पण आपण सुसज्ज जसा वगैरे असतात तसा प्रकारानं आपण लढायला पाहिजे. आता ज्यावेळेस कोरोनाची सुरुवात झाली त्यावेळेस आम्हाला प्रचंड भीती होती, कारण आमच्या घरचे फॅमिली म्हणत होते की थांबायला पाहिजे का, आईवडील म्हणायचे की हॉस्पिटलला जाणार का, तुला झालं म्हणजे हे सगळं होतं. पण 3-4 दिवस आम्ही बघितलं, नंतर आम्हाला नाही मनात येडलं. जसं सैनिक लढतायत, लढायच्या दिवशी आपण खडा म्हणतो तसं 1-2-3 दिवसानंतर आम्ही सगळ्या IMAचे मीटिंग्स घेऊन आम्ही सगळे हॉस्पिटल सुरू केले आणि तेच चालू आहेत. आणि कधीही कुठलीही बालरोग तज्ञामधली कुठलीही गोष्ट तुम्हाला वाटली की विचारायची वाटली तर आमचे सगळे बालरोग तज्ञ बिलकुल रेडी 24/7 आहेत. त्याच्यामुळं पुनश्च मला एकच म्हणायचं आहे की आपल्याला आपली स्वतःची काळजी घ्यायची, ना की आपल्याला कुणीतरी देणार. बाहेर जाताना मास्क, सॅनिटायझेशन हे सगळ्या गोष्टी घुगे सरांनी यथेच व्यवस्थित सांगितले आणि सामाजिक भानबद्दल सचिन सरांनी एकदम व्यवस्थित सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे पुनश्च मला एकदा म्हणायचं आहे की आपण आपली स्वतःची काळजी घ्या. व रोटरीचं मला विशेषतः आभार मानायचे आहे की ज्यांनी हा लाईव्ह कार्यक्रम हे डॉक्टर्स डेच्या निमित्तानं आम्हाला एक गिफ्ट दिली आणि लोकांशी संवाद साधण्याची आम्हाला एक संधी दिली. पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. यानंतर रोटरियन अतुल शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं नमस्कार. आज 1 जुलै डॉक्टर्स डे. या डॉक्टर्स डे दिनानिमित्त माझ्या सर्व डॉक्टर्स बांधवांना हार्दिक शुभेच्छा. आणि रोटरीने हा जो उपक्रम घेतला आहे त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन. मित्रांनो, पूर्ण जगामध्ये प्रतिकारशक्ती कशी वाढवायची याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या 2 गोष्टी आहेत की मधुमेही व्यक्तींनी प्रोटीनचं प्रमाण वाढवावं. आता जे व्हेजिटेरियन आहेत त्यांनी शेंगदाण्यापासून बाकी जे प्रथिनयुक्त पदार्थ आहेत ते खाऊ शकतात. नॉन व्हेजिटेरियन आहेत ते चिकन, मटन घेऊ शकतात. दुसरं आणखी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ जास्त प्रमाणात, त्याच्यामध्ये मग साधं लिंबू, आवळा, तुमचं संत्री असे फ्रुट्स तुम्ही घेऊ शकता. आणखी एक गोष्ट मला नमूद करावी वाटते. एक मागं मिथ आलं होतं की अल्कोहोल घेतलं की कोरोना जातो, तर ती खूप मोठी गैरसमज आहे. उलट मधुमेह व्यक्तींनी अल्कोहोल आणि स्मोकिंगचं प्रमाण निश्चितच कमी करायला पाहिजे. अल्कोहोल जर घेतलं तर रोगप्रतिकार शक्ती कमी होते आणि कोरोनाचा धोका दुप्पट होतो. ही झाली सगळ्यात पहिली गोष्ट, रोगप्रतिकार शक्ती वाढवणं. दुसरं आहे डायबिटीज नियंत्रणात ठेवणं. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. तर डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यासाठी सगळ्यात महत्वाच्या 3 गोष्टी आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट आहे नियमित व्यायाम. व्यायाम करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, आपल्याला अपेक्षित काय आहे तर आपल्या शरीराची झपझप हालचाल. मग ते 45 मिनिट आपल्या शरीराची झपझप हालचाल होणं अपेक्षित आहे. त्यामध्ये मग तुम्ही कोणत्याही प्रकारचा व्यायाम करू शकता. त्याच्यामध्ये साधं झपझप चालणं किंवा जॉगिंग, स्विमिंग, दोरीवर उड्या मारणं, तुम्हाला जो सहज सोपा शक्य आहे ते तुम्ही कोणत्याही प्रकारचा व्यायाम करा. आहारामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे डायबिटीज कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी गोडचं प्रमाण टाळणं, 3-4 वेळेस थोडं विभागून खाणं आणि स्निग्ध पदार्थ, ऑइली फ्राईड स्पायसी ज्याला आपण म्हणतो, तेलकट तुपकट तळलेले पदार्थ कमी प्रमाण करणं हे खूप महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाची 3री गोष्ट आहे नियमित तपासणी करणं आणि नियमित तुमच्या डॉक्टरांच्या संपर्कात राहणं. नियमित तपासण्या केल्यानंतर आपल्याला आपल्या मधुमेहाचा कंट्रोल समजतो. आपला जर मधुमेह अनकंट्रोल्ड असेल तर त्या दृष्टिकोनातून आपले जे डॉक्टर्स आहेत तर ते औषधं बदलून देतील, आपला मधुमेह नियंत्रणात येईल आणि आपली कोरोनाची शक्यता आहे ती कमी होते. आणि सगळ्यात आणखी एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला पॉइंट आउट करायची आहे, तो आहे ताणतणाव. तर कोणत्याही प्रकारचा ताणतणाव मधुमेह व्यक्तीमध्ये असेल तर त्याचा डायबिटीज कंट्रोलमध्ये राहत नाही. त्यामुळे डायबिटीज अनकंट्रोल होऊन कोरोनाची शक्यता निश्चितच वाढते. तर सर्वात शेवटी मी एवढंच तुम्हाला एक सल्ला देऊ इच्छितो
की आपलं पर्सनल हायजीन मेंटेन करा. स्वतः स्वच्छता ठेवा. त्याच्यानंतर नियमित मास्क वापरा, शक्य झालं तर ग्लोव्ज वापरा, सोशल डिस्टन्स मेंटेन करा आणि सगळ्यात महत्त्वाचं एकाच वाक्यात सांगायचं तर आदर्श जीवनशैली पाळा, मधुमेह नियंत्रणात ठेवा आणि करोना टाळा. यानंतर आपल्या क्लबचे ज्येष्ठ सदस्य डॉक्टर सुरेश अडसुले सर यांना विनंती करतो की त्यांनी आपला संवाद साधावा. नमस्कार, मी डॉक्टर सुरेश रामराव अडसुले, पॅथॉलॉजिस्ट, श्रद्धा पॅथॉलॉजी लॅब, अंबोर्डे. आज एकादशी आहे आणि सर्वांना एकादशीच्या शुभेच्छा देतो. तसंच माझ्या बांधवांना डॉक्टर डेच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा. तसेच आज रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीचे नवीन अध्यक्ष डॉक्टर निशिकांत पाचेगावकर व सचिव कल्याण काळे आणि उपप्रांतपाल या भागाचे संतोष मोहिते यांचं मी अभिनंदन करतो व त्यांना या पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो. मी आज तुम्हाला थोडक्यात एक करोनाच्या चाचणीबद्दल सांगणार आहे. त्या चाचण्या म्हणजे ब्लड, त्याच्यानंतर स्वॅब, एक्सरे चेस्ट, सिटी स्कॅन, ह्या ज्या वेगवेगळ्या चाचण्या आहेत. तर प्रथम ब्लड रक्त तपासणी जी आहे त्यामध्ये लिम्फोसाइट्सचं प्रमाण हे कमी होतं, त्याला आपण लिम्फोपेनिया म्हणतो. त्याच्यानंतर प्लॅटलेट्स थोडे प्रमाणात कमी होतात आणि हे रक्तामध्ये जे आपले एन्झाईम्स असतात, LDH आहे, SGOT आहे, SGPT आहे, हे देखील वाढण्याची शक्यता असते. त्यानंतर CRP, सी रिॲक्टिव्ह प्रोटीन देखील वाढतं आणि ट्रोपोनिन एन्झाईम जे आहेत हे देखील रक्तामध्ये वाढू शकतात. त्याच्यानंतर आपण एलायझा टेस्ट घेतो. त्यात IgM बॉडीज असतात, त्या देखील आपण डिटेक्ट करतो. एक्सरे चेस्ट आहे, एक्सरे चेस्टमध्ये देखील रेडिओलॉजीमध्ये ग्राउंड ग्लास अपीअरन्स ओपॅसिटीज असतात. पेरिफेरल आणि बेसल लंगला ते अपेक्षित दिसतात. त्यानंतर सिटी स्कॅन आहे, सिटी स्कॅनमध्ये देखील ग्राउंड ग्लास अपीअरन्स ओपॅसिटी दिसते, ऑर्गनायझिंग न्यूमोनियाचे लक्षणं दिसतात. आणि शेवटी स्पेसिफिक टेस्ट आहे स्वॅब, थ्रोट, घशाचा आणि नेसल स्वॅब, नाकातील स्वॅब हा स्त्राव घेतला जातो. आणि RT-PCR म्हणून टेस्ट आहे, ज्यामध्ये DNA मल्टिप्लिकेशन करून त्याचं ॲम्प्लिफिकेशन म्हणजे करून ते टेस्ट हे केली जाते आणि ती टेस्ट ही कन्फर्मेटरी टेस्ट म्हणून गृहीत धरली जाते. तर हे थोडक्यात निदान चाचण्याच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलेलं आहे. फक्त एवढंच सांगायचं आहे की आता डॉक्टर घुगे सरांनी सांगितल्याप्रमाणे पॅनिक व्हायचं नाही. आपल्याला टीव्हीवर बातम्या दिसतात, हे दिसतात, ते दिसतात, तर त्यामुळं मॅक्झिमम लोक पॅनिक होत आहेत. तर सर्व नियमानुसार श्वसनाचे व्यायाम हे करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. शांत झोप घेणं महत्त्वाचं आहे. जेवढा तुम्हाला तुमची झोप ही कमीत कमी 6 ते 8 तास ही तुम्हाला झोप पाहिजे आणि शांत वातावरणात राहणं आणि आनंदी राहणं हा यावर मंत्र आहे असं मला वाटतं. एवढं बोलतो मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद सर. आजच्या या डॉक्टरांशी संवाद या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन रोटरी सचिन डोंगरे यांना विनंती करतो त्यांनी आभार प्रदर्शन करावं. नमस्कार, मी रोटरी सचिन बेंबडे. आजचा डॉक्टर्स डे हा आणि रोटरीचं नवीन वर्ष जे 21-21 साठी जे नवीन वर्ष झालं ते
नवीन नूतन अध्यक्ष निशिकांत पाचेगावकर, सचिव कल्याण काळे यांच्या अंतर्गत झालेला आज हा कोरोनाविषयीचा डॉक्टरांशी संवाद व संपर्क, कोरोना कसा टाळावा या संदर्भात सुरुवातीला ज्यांनी मार्गदर्शन केलं ते आपले रोटरीयन सचिन काळे यांचं रोटरी क्लबच्या वतीनं मी आभार मानतो. त्यानंतर जे काही आहे संगोपन व त्यांना होऊ शकणारा कोरोना यांच्या सर्व संदर्भात जे काही विस्तृत मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी श्रीनिवास रेड्डी सरांचे पण आभार मानतो. त्यानंतर आपले इथले मधुमेह तज्ज्ञ रोटेरियन अतुलजी शिंदे सर यांनी सुद्धा मधुमेह कसा टाळावा व त्या संदर्भात त्यांच्याशी येणारा कोरोना हा कसा टाळता येईल या संदर्भात विस्तृत मार्गदर्शन केल्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. शेवटी रोटेरियन अडसोळे सर यांनी कशा पद्धतीने कोरोनाची टेस्ट केली जाते व त्या आपण घाबरलं नाही पाहिजे कोरोनाची टेस्ट करण्यासाठी हे या संदर्भात विस्तृत मार्गदर्शन केल्याबद्दल मी सरांचेही आभार मानतो व हा आजचा संवाद इथे संपला असं मी जाहीर करतो. थँक्यू. नूतन अध्यक्ष चहा बरोबर काय तुम्हाला